ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरूपासित तीर्था सरस्वती हरितुणोदुरितम् अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकण्डिकानां देयम् अस्य मूलग्रन्थकर्तार श्री सर्वज्ञदेवास्तुत्रग्रन्थकर्तार श्री गन्धर्देवा प्रतिगन्धर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम्। सिद्धान्नत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वासरत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमितगती महामणिराज मरणकंडिका या मानग्रंथात 41व्या गाथेमध्ये उपयोग गुणवाला जीव तत्व आहे, जड स्वभावाला अजीव तत्व आहे, मन वचन काय रूप योगांच्या माध्यमातून कर्म आत्म्याशी प्रविष्ट होणं याला आश्रव तत्व म्हणतात। कर्म परमाणूंच्या आत्मप्रदेशांशी संश्लेष संबंध होणं त्याला बंध म्हणतात आणि येणाऱ्या कर्मांना रोखणं थांबवणं त्याला संवर म्हणतात। जुन्या संचित झालेल्या कर्मांची अंशांश रूपानं एकदेश रूपानं त्याला दूर करणं, काढून टाकलं, निर्जरित करणं त्याला निर्जरा म्हणतात आणि संपूर्ण कर्मांच्या पासून आत्मा पृथक होणं त्याला मोक्ष म्हणतात। अशा 7 तत्वांची चर्चा पूर्वचर्चे सत्रामध्ये झालेली होती। आपल्या मनाला आणि आपल्या आत्म्याला शारीरिक आणि मानसिक सुख देण्यासाठी निमित्त असतं त्याला पुण्य म्हणतात। इष्ट को प्राप्त करानेवाला पुण्य, म्हणजे जे आपल्याला योग्य वाटतं त्या सगळ्या वस्तूंना प्राप्त करून देणारा, त्या व्यवस्थेला प्राप्त करून देणारी जी व्यवस्था आहे त्याला पुण्य म्हणतात। आणि अनिष्ट, जे अनिष्टाला संपादन करून देतं त्याला पाप म्हणतात। जे आपल्याला नको वाटतं तीच गोष्ट सारखी सारखी समोर येणे, बरं आहे की नाही सुशांत? महाराज नको वाटणं, सारखं महाराजच पुढं दिसणे, याला पाप म्हणायचं नाही। कशाला? जे दुःखाला निमित्त आहे, जे आम्हाला
चुकीच्या विचारांनी चुकीचं जीवन जगण्यासाठी निमित्त असतं. अशा नको असणाऱ्या व्यक्ती वस्तू जर समोर येतात त्याच प्राप्त होतात, त्याला पाप म्हणायचं. जे आमचं चांगलं करणारे असतात, जे वास्तविक खरोखर चांगले असतात आणि ज्यांच्यामुळं आमचं चांगलंच होणार आहे, अशा वस्तू, व्यक्ती, व्यवस्था आपल्याला प्राप्त होणं, याला सगळं काय म्हणतात? पुण्य म्हणतात. याला काय म्हणतात? मग आता तुला रोज एक तासभर जबरदस्तीनं सकाळी, जबरदस्तीनं दुपारी 2 तास हे सगळं बसायला लागा लागले, हां, हे पुण्य नवं. मनानं बसायलायस, ह्याला काय म्हणायचं? पुण्य. आणि कधी कधी घराकडे जाऊन मग संध्याकाळी पोरांच्या तासभर उधोड्या घालून इथूच ते, त्याला काय म्हणायचं? पाप. मग पाप करायचं असते काय? पुण्य. लई केल्यावर कुठतर ओर ढोस होईल म्हणताना कधी कधी जरा जरा पाप करायचं, असंच नव्हं? नाहीच होय, बरं ठीक आहे. याला पुण्यानी पाप म्हणायचं. जिसमें जानने देखने की शक्ती है व जीवद्रव्य, ज्यांना जाणण्याची, बघण्याची ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्या द्रव्याला काय म्हणायचं? जीवद्रव्य. मग तुमच्यात आणि माझ्यात काय आहे? जीवद्रव्य आहे. मग जीव तर मूर्ती काय? जीव तर मूर्ती काय? मग तू बघणार कसं? ज्ञानानं बघतो. ज्ञानरूपी चक्षु हे त्याच्याकडं असतात, शुद्ध जीवद्रव्याकडं. आणि आत्ता आपण त्या जीवाच्या जीवच बघतो, पण आधारभूत आमचा कोण असतो? शरीर असतं. आधारभूत हे 5 इंद्रिय असतात. कुठल्या अवस्थेमध्ये? अशुद्ध अवस्थेमध्ये. परंतु जाणणारा आणि पाहणारा वास्तविक हे ज्ञानाच्या माध्यमातूनच नसेल तर मग केवली भगवंत सुद्धा जाणतात असं म्हणतात. मग ते कशानं जाणतात? ज्ञानाने. पण केवली जीव कधी बघत नाहीत. केवली जीव कधी बघत नाही. त्यामुळं बघण्याची जी व्यवस्था आत्म्यामध्ये शक्तिरूप आहे, त्याला आधार या शरीराच्या माध्यमातून आपण घेतो. नाहीतर मग सिद्ध जीव पण बघतातच होईल, ते बघत नाहीत, ते जाणतात फक्त. त्यांच्या जाणण्यामध्ये आपोआप सगळं झळकत असते. त्यामुळं आपल्याला आधार घ्यावा लागतो अशुद्ध अवस्थेमध्ये. कशाचा? इंद्रियांचा. मग इंद्रियांच्या शिवाय मला 3 लोकाला जाणायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? केवळ ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. केवळ ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी काय करायला पाहिजे? 4 घाटी कर्मांचा, ज्ञानावरून कर्माचा नाश व्हायला पाहिजे. ते ज्ञानावरून कर्म आहे कुणामध्ये? आमच्यामध्ये. तो कसा आहे? जीव आत्ता अशुद्ध आहे, त्याच्यामध्ये शक्ती कशी आहे? शुद्ध होण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि सामर्थ्य आहे. मग तो सामर्थ्य जाग करण्याचा पुरुषार्थ केलो तर आम्हाला ते सगळं प्राप्त होणार आहे. नाही पुरुषार्थ केलो तर ते प्राप्त होणार नाही. मग ही समाधी, हे साधुव्रत कशासाठी आहे? त्याला प्राप्त करण्यासाठी, पुरुषार्थ करण्यासाठी आहे. मग हे पुरुषार्थ करत असताना हे मग जरा वारं, वावदळ, हे सगळं वातावरण, हे सगळं बाह्य निमित्त आम्हाला त्याच्यापासून दूर करणारे येणार. पण आम्ही काय करायला पाहिजे? नुसता ते बघितलं पाहिजे. देखो, जानो, बिघडो मत किंवा जाने दो. जे येते ते येऊ दे, या लागले त्याला बघा. काय चाललंय ते समजावून घ्या. त्याच्यात राग पण करू नका, त्याच्यात द्वेष पण करू नका. हे वास्तविक जीवाचं आणि आत्म्याचं स्वरूप आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे.
मग पूर्वकर्माचे उदय किंवा पूर्व आत्म्यावरचे संस्कार हे जाग होणारच. बघा, शाळेला गेलाय म्हणजे परीक्षा द्यावी लागणार. बिन परीक्षेचा पहिला नंबर कधी येणार नाही. तुम्ही कितीही अभ्यास करा, तुम्हाला परीक्षा दिल्याशिवाय सर्टिफिकेट मिळणार नाही, कधीही मिळणार. तसं मी कितीही चारित्र्याचं पालन करू दे जीवनभर, मृत्यूच्या वेळेला मला माझ्या समाधीची परीक्षा, माझ्या धर्माची परीक्षा, म्हणजे बाहेरच्या धर्माची नव्ह, माझ्यात किती धर्म आहे, मला काय धर्म समजलाय, मला धर्म काय कळलाय, आणि मी धर्माचं जीवनभर काय पालन केलोय, मी किती आत्मसात केलोय, याची परीक्षा तुम्हाला आम्हाला नियमानं वर्षाच्या शेवटी जशी असते शाळेतली परीक्षा, तसं आयुष्याच्या शेवटी तुम्हाला आम्हाला आमची परीक्षा द्यायला पाहिजे. काय सर, तुमच्या उजरी मी 16 तास अभ्यास केलो आहे, एवढं माझ्या अभ्यासावर विश्वास नाही, कशाला परीक्षा पाहिजे तुम्हाला? द्या की तसंच मार्क लिस्ट, तसं मिळेल. मिळालेलं मार्क लिस्ट बोगस मार्क लिस्ट असतं ते, आणि ते कधी ना कधी त्याचं दुःख आणि परिणाम भोगावे लागतात. तसं बोगस मार्क लिस्टनं समाधीनं आमचं कल्याण होणार नाही, ओरिजिनल. त्यामुळं काय चाललंय चालू दे, आपल्या खोलीत काय चालतंय चालू दे, आपल्या खोलीत म्हणजे बाहेर काय चालतंय चालू दे. आणि काही दिवसानंतर तुम्हाला म्हणजे तयारी आत्तापासून अशी करायला पाहिजे, तुमच्या खोलीत असणारे माताजी त्यांनी सामायिक करतात काही नाही हे बघण्याची सुद्धा तुमची दृष्टी संपली पाहिजे. अजून तुम्ही त्यांच्याकडे बघायला लागलाय, हे करतात काही नाही, याचा अर्थ माझ्यात काय आहे, अजून कर्तृत्व भाव. कुणाकडंच समाधीस्थ साधू, जसं आम्ही पण समाधीस्थ असतो सामायिकच्या वेळेला, किंवा सामायिकच्या वेळेला प्रत्येक साधू समाधीस्थच असतो. आणि त्या सामायिकच्या काळात मग पाऊस आला काय, ऊन पडले काय, थंड वाजते काय, कोण आलं काय, कोण गेलं काय, काय उपसर्ग व्हायला लागलाय काय, ह्याच्याकडे साधूंनी लक्ष द्यायचं असतं का? नाही. का द्यायचं नसतो? त्यावेळी ते कर्तव्य भावनेत आहेत. ते कुठं आहेत आता? शांत, आपल्या आपल्या स्वभावाचं चेंज. मग बाहेर बघायचं नाही. हे जसं सामायिकच्या वेळेला असते, समाधी ही 24 तासाची सामायिकच असते. समाधीचा अर्थ हे तुमचं निरंतर सामायिकच चालू आहे. मग त्या सामायिकमध्ये काय बाहेर चाललंय, माझ्या बाहेर मला सोडून अन्य ठिकाणी कोणता जीव काय करतोय, कोणता जीव काय करायला लागलाय, तो तसं ते असं काही नाही. पूर्व संस्कार आणि अशुभ कर्माच्या मध्ये जरा तिकडे गेलं, एक तर रोखण्याचा प्रयत्न करायचा, रोखून पण नाही गेलंच तर लगेच आणण्याचा प्रयत्न करायचं, त्याच्यामध्ये तिथं थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. हाच पुरुषार्थ समाधीचा आहे. हाच पुरुषार्थ साधूंच्या सामायिकचा असतो. हाच पुरुषार्थ आपल्या व्रती लोकांच्या सामायिकमध्ये असतो. आपण सगळीजण पूर्व भूतकाळामध्ये एवढं आपलं पाप आहे, एवढं पापाचा संचय आहे, हे करायला लागलो. हे धर्म हे आत्ता करालो आम्ही. मग आता 50 वर्षापासून कर्ज काढून आपण खाल्लोय, आणि वर्षभर राबा लागल्यावरती लगेच फिटल आणि लगेच माझं फिक्स डिपॉझिट पावत्या होतील असं आपण विचार करून चालणार नाही. आणि जेवढ्या कर्म फास्ट केलोय ना आपण, त्यापेक्षा लई स्लो कर्माची निर्जरा पुण्याची प्राप्ती आमची चालू आहे, फार स्लो चालू आहे. त्यामुळं अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत जायचं.
आपलं काम करत जायचं. कधी ना कधी तरी मी त्या ठिकाणी पोचणार आहे, मला पोचायचं आहे. निरंतर आपलं काम, त्याला जीवद्रव्याचं लक्षण म्हणतात. जीवद्रव्य काय सांगितलं? जाणण्याची आणि बघण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. शक्ती आहे. माझं पैसे आहेत, मी काय करायचं कोण ठरवणार? मी ठरवणार. तशी संपत्ती माझी आहे. मग ह्या संपत्तीचा उपयोग जो दुराचारासाठी व्यसनासाठी केला तो दरिद्री बनतो भविष्यात. आणि ज्यानं ह्या संपत्तीचा उपयोग चांगल्यासाठी, परोपकारासाठी, दानासाठी, स्वतःसाठी केला त्याचं चांगलं होतं. मग आता माझ्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कुठली? जाणणे आणि बघणे. आता काय जाणायचं आणि काय बघायचं याचा उपयोग ही माझी संपत्ती आहे. ह्या संपत्तीचा उपयोग मी दुराचारासाठी करायचं काय सदाचारासाठी करायचं? माझा सदाचार आता आत्म्याचा काय आहे? व्यवहारातला सदाचार आहे देव, खरे शास्त्र, खरे गुरु यांचा आधार घेऊन, त्यांच्या ज्ञानाचा आधार घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन, त्यांच्या स्वरूपाकडं, स्वभावाकडं बघून जे खरं 7 तत्व 9 पदार्थाचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूपावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून माझ्या सम्यक्त्वाला वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. माझ्या सम्यक्त्वाला दृढ करण्यासाठी उपयोग करायचा. मग ते आता काल आज सकाळी सांगितलं जीवद्रव्य काय. प्रत्येक वेळेला मी जीव आहे ना, माझं कर्तव्य काय आहे? जाणं ना. मग हे मी राग द्वेष करायला लागलोय हे माझं कर्तव्य आहे काय? नाही. बघा, पूर्वसंस्कार आणि पूर्वकर्माच्या उद्या ते होणार. एक तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पहिला. नाही थांबलं तर गेलं तरी लगेच यायला पाहिजे आपल्याकडं. आणि ते आपलं चिंतन चालू राहणं पाहिजे. आणि ते जर अंतर्मूर्ताच्या आत आलं परत तरच माझं साधुत्व आहे. तुमच्या व्रती लोकांचं 15 दिवसाच्या आत त्या रागद्वेषातून तुम्ही बाहेर पडला तर तुमचं देशव्रत सुरक्षित आहे. सम्यक दृष्टी 6 महिन्याच्या आत बाहेर पडला म्हणजे तो परत आला तर त्याचं सम्यक्त्व सुरक्षित आहे. नाहीतर काय मग बाह्य आचरण आपलं मस्त चालू आहे, बाह्य चारित्र मस्त चालू आहे, पण परिणाम ज्याच्यासाठी मी बाह्य या आलंबनाचा पूजा काय आहे? आलंबन आहे. अशुभापासून शुभामध्ये स्थिर राहण्याचं पूजा काय आहे? आलंबन आहे. स्वाध्याय काय आहे? आलंबन आहे. कर्तव्य आहे. कशासाठी? पराला आणि स्वतःला जाणून हेय काय, उपादेय काय आणि माझं ध्येय काय हे जाणून घेण्याचं आलंबन काय आहे? स्वाध्याय. मग पूजा करून मी अशुभातून शुभात नाही आलो, स्वाध्याय करून मी हेय, उपादेय आणि ध्येय जाणून नाही घेतलो, संयम करून त्या ध्येयाच्या दिशेनं मला जाण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या मनाला कंट्रोल नाही केलो, तप करून त्या येणाऱ्या इच्छांना मी थांबवलो नाही, तर मग माझा स्वाध्याय नेमका आहे काय? मग मी पूजा कशासाठी करू लागलो? पूजेच्या स्थानामध्ये जर परिणामामध्ये अशुभता येत असेल, स्वाध्यायामध्ये हे काय उपादेय काय कळतच नसेल, मग ध्येय तर लई लांबची गोष्ट आहे. जोपर्यंत ध्येय कळत नाही तोपर्यंत हे आणि उपादेय कळत नाही. लक्षात ठेव. काय सांगितलं मी? माझं ध्येयच जोपर्यंत
निर्णयात्मक होत नाही तोपर्यंत काय त्या ध्येयाला जाण्यासाठी बरोबर काय आणि चूक काय, बरोबर आहे ते सोडायचं, चुकीचं आहे ते सगळं घ्यायचं, असंच ना? नाही मग कसं? बरोबर आहे ते घ्यायचं आणि चुकीचं आहे ते हे केव्हा करणार तुम्ही? तुम्हाला ध्येय कळल्यानंतर. माझं ध्येय काय? मग ध्येय पहिलं आमचं पवित्र पाहिजे. ते ध्येय काय आहे हे फिक्स करण्यासाठी सम्यक्त्व जरुरी आहे. म्हणून हा कर्म असा आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. ध्येय म्हणजे सम्यक्त्व. त्या देहापोटी बरोबर काय चूक काय हे समजावून घेणं म्हणजे सम्यक ज्ञान, आणि त्या पद्धतीचं व्यवहार करणं, आपलं आचरणात येणं म्हणजे सम्यक चारित्र्य. काय अवघड आहे दर्शरत्नत्रयाची व्याख्या सांगा? कशाला शास्त्रपाठ करायला लागते? कशाला लई गाता? डोकीत एवढं संस्कृत येतं, येत नाही, मग येत नाही म्हणून सोड, वाचायला येत नाही, काही लागत नाही. सगळ्यात उत्कृष्ट जे आहे ते म्हणजे त्याच्या बाबतीत ध्येय ठेवणं, श्रद्धा ठेवणं सम्यक्त्व. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे समजावून घेणं ज्ञान, आणि तसं जरा जरा का होईना वागण्याचा प्रयत्न करणं चारित्र्य. म्हणून आपण सगळे जीवद्रव्य आहोत. सगळंच पंचम कालात शक्य आम्हाला नाही. सगळं तुमच्या सांसारिक अवस्थेमध्ये, ग्रस्त अवस्थेमध्ये हे तुम्हाला शक्य नाही. पण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ आहे, आणि तो पुरुषार्थ म्हणजेच चारित्र्य आहे, आणि ते चारित्र्य म्हणजेच माझा खरा कर्माच्या निर्जरेचं साधन आहे. चारित्र्याशिवाय सम्यक्त्वाचा आधार घेऊन जोपर्यंत चारित्र्य आमच्यात होत नाही तोपर्यंत असंख्यात गुणी कर्माची निर्जरा निरंतर होत नाही, सातत्यानं होत नाही. आणि निरंतर आणि सातत्यानं जोपर्यंत कर्माची निर्जरा होत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्षाची प्राप्ती होत नाही. आणि मोक्षाच्या तत्संबंधी आम्हाला वातावरणसुद्धा 1, 2, 4 भावामध्ये मिळत नाही. हे सत्य आहे, लक्षात. म्हणून तुम्ही आम्ही साधूंचं प्रमुख जीवन जगण्याचं ध्येय हे समाधीच असतं. ते केव्हा मिळतंय, ते काय मिळतंय ह्याच्याकडं नाही, केव्हा पण येऊ दे, मी सक्षम आहे. मिलिटरीतले जवान 24 तास सीमेवर तैनात असतात. काही युद्धाच्या वेळेला तेवढं जातात. 24 तास ज्या सीमेवर सैन्य तैनात नसतात त्या देशाला युद्ध करण्याचा कधीही प्रसंग येत, कारण अगोदरच शत्रू येऊन जिंकलेले असतात. तुम्हाला युद्ध करायला ती संधीच देत नाहीत. तसं आयुष्यभर आपण आपल्या या 4 आराधनामध्ये तैनात असेल, आपण त्याच्यामध्ये जागृत असेल, तर मग समाधीच्या वेळेला आपल्याला फार कष्ट करण्याची गरजच नाही. दोन्हींचं पण निमित्त लक्षात घ्यायचं. मी काय म्हणालो लागलो, ज्या सीमेवर 24 तास सैनिक तैनात आहे त्यांनाही फार कष्ट करण्याची गरज नाही. आणि ज्या सीमेवर सैनिक कधी तैनातच नाहीत त्यांना सुद्धा कष्ट करण्याची गरज नाही, कारण ते आपोआपच तुमच्यावर परकीय शत्रू विजय मिळवणार आहेत. आणि जे तैनात आहेत त्यांच्यावर कधी विजय मिळवण्याचा प्रयत्न ते करणार नाही. तसं ज्यांची आराधनेकडे, चतुर आराधनेकडे आयुष्यभर लक्ष असतं त्यांना समाधी करण्यासाठी फार
प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचं पुण्य आणि त्यांचा पुरुषार्थ हा निरंतर चालूच असतो. आणि ज्यांच्याही 4 आराधनेकडे लक्षच नाही त्यांना पण फार पुरुषार्थ करायची गरज नाही, कारण त्यांची समाधी असणारच नाही, होणारच नाही. काय पुरुषार्थ करणार आपण? म्हणून आपण सातत्यानं समाधीमध्ये या गोष्टी लक्षात राहिले पाहिजे. रूप रस गंध और स्पर्श गुणवाला पुद्गल द्रव्य. ज्याला रूप आहे, ज्याला स्पर्श आहे, ज्याला गंध आहे, ज्याला हे वर्ण जे आदी आहेत, हे सगळं कुणाचं स्वरूप आहे? पुद्गलाचं. मग आता तुमचं शरीर मला दिसतंय काय तुमचा आत्मा मला दिसतोय? मी तुम्हाला दिसतोय का माझं शरीर दिसतंय? मग जोपर्यंत शरीर आहे ते शरीर पुद्गल आहे आणि ते सुद्धा परद्रव्य आहे. ते काय आहे? परद्रव्य. आणि मग तुम्हाला मी सांगतो, मोक्षाला घेऊन जाणारा आणि दुर्गतीला घेऊन जाणारा सगळ्यात आत्म्याच्या जवळचा मित्र कोण असेल तर तो हा शरीर आहे. त्याचा चांगला वापर केला तर मोक्षासाठी तो निमित्त ठरतो. त्याचा चुकीचा वापर केला बप्पी तर ते कशासाठी नेतं? दुर्गतीला, दुःखाला, नरकाला. मग शरीराचा वापर थोडं व्यायाम करून निरोगी राहून आईवडिलांची, गुरूंची, भगवंतांची सेवा करण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये आणि शुद्ध आहार करण्यामध्ये या शरीराचा वापर केला तर स्वर्ग आणि भविष्यात मोक्ष आहे. आणि हेच शरीराचा उपयोग अन्य चुकीच्या मित्रांच्या संगतीनं, अभक्ष खाण्यामध्ये, आईवडिलांचा अपमान करण्यामध्ये, भगवंतांची पूजा न करण्यामध्ये, बाहेरच पाप गोष्टीत आम्ही लावलो तर ह्याच शरीराचा आधार घेऊन मी कुठे जाणार आहे? दुर्गतीला, दुःखाला. मग माझ्या शरीराचा वापर मला कशासाठी केला पाहिजे? चांगल्यासाठी. मग चांगलं आणि वाईट हे कोणाला समजतंय? शरीराला काय? आत्म्याला. आत्म्याला. मग तो आत्मा कुणाचा आहे? माझा आहे. म्हणजे परत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कोणी आपलं वाईट करत नाही, कोणी आपलं चांगलं करत नाही. तुम्ही चांगलं करायचं ठरवला तर चांगली व्यवस्था तुमच्याकडे येते. तुम्ही वाईटच करायचं ठरवला तर दारुड्या माणसाला दारूचं दुकान हुडकायला लागत नाही, धार्मिक व्यक्तीला मंदिर हुडकायला लागत, आपोआप सगळं मिळतंय. आपोआप. हे पुण्यच आहे तुमचं. आमच्या सन्मतीतही उगारे 2-3 वर्ष त्यांनी प्रतिमा घ्यायच्या अगोदर, ऐकायला सगळी 2-3 वर्ष अगोदर त्यांचे भाव होते प्रतिमा घ्यायचे. पण त्यांची मुलगी पुण्यात होती, त्यामुळं तिच्याकडे ते जाणं येणं जरा तिला जायला लागत होतं. आणि ते प्रत्येक वेळेला त्यांच्या मनात कारण काय सांगणार की मुलगीकडं जायला लागतंय, मग तिथं व्यवस्था नाही, तिथं विहीर नाही, तिथं मग मंदिर आहे खरं लांब आहे असं. आणि कर्म धर्म संयोगानं त्यांनी ज्यावेळी आचार्यजींच्यापाशी ह्या सगळ्या भावना मांडल्या, आचार्यजींच्या तोंडातनं आलं पुरुषार्थ करने की बात सब होता है, आशीर्वाद. आणि त्यांनी धाडस केले. आता म्हणले वेळ पडलं तर मुलगीकडे जायचं बंद करायचं. खरं आचार्यजींच्या मुखातनं एवढं आले म्हणल्यावर आता सोडायचं नाही. आता काय काम केलं? श्रद्धा. आता काय काम करते? समर्पण. आणि त्यांनी लगेच काय केले? कायोत्सर केले, आचार्यजींच्या पुढे प्रतिमा घेतल्या. आणि 1-2 महिन्यानं ज्यावेळी त्यांना पुण्याला जायचा प्रसंग आला तर 3 वर्ष ज्या ठिकाणी आपल्या मुलगीपाशी त्यांनी राहायला जात होतं त्याच अपार्टमेंटच्या बाजूला विहीर मिळाली.
मग काय ती विहीर एका रात्रीत खोदली? ती विहीर पहिल्यापासून नव्हती? सगळं होतं, पण आम्ही शोधलोच नव्हतो. आम्ही म्हणून पुण्यात कुठली विहीर मिळणार? पुण्यात. आणि गुरूंनी आशीर्वाद दिला, प्रतिमा घेतलो, आम्हाला लगेच विहीर तिथंच आहे. तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. सगळं कुणापाशी आहे? आपल्यापाशीच आहे. आपण शोधत नाही, पुरुषार्थ करत नाही. मग म्हणायचं आचार्यजींचा अतिशय. आचार्यजींच्या आशीर्वादात अतिशय आहेच. काय अतिशय आहे? आमच्या बुद्धीला जागृत करण्याचं अतिशय आचार्यजींच्या आशीर्वादात. म्हणून आपण ज्या धर्म करण्याच्या व्यवस्था आपण करतो, पूजा करत असेल तर अशुभातून शुभात येण्यासाठी पूजा करतोय. स्वाध्याय करत असेल तर ध्येय समजावून घेऊन हे आणि उपादेय काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे, तर स्वाध्याय. नाही तर मग का उपयोग? जो ठहरे हुए इन दोनों द्रव्यों की स्थिति का उदासीन हेतु है व अधर्म द्रव्य, जे जीवाला आणि पुद्गलाला थांबण्यासाठी उदासीन रूपानं, हा शब्द लई महत्वाचा आहे. कुठला? उदासीन. उदासीन म्हणजे काय? इच्छा नाही, पण तुझी इच्छा असेल तर मी काय तुला बोलवणार नाही, मी तुला काय थांबवणार नाही. तुझी इच्छा असेल तर मी तुला मदत करतो. कशासाठी? थांबण्यासाठी. तुझी इच्छा नसली तर जा, माझी काय. असं जीवाला आणि पुद्गलाला स्थिर राहण्यासाठी जे उदासीन रूपानं सहकार्य करतं, मदत करतं, त्याला काय म्हणतात? धर्मद्रव्य. काय म्हणायचं? अधर्मद्रव्य म्हणायचं. बा. आणि धर्मद्रव्य जायला यायला मदत करते, त्याला अधर्मद्रव्य. मग धर्मद्रव्य. मग मला सांगा, भगवंत बोलवायला पाहिजेत काय आमचं आम्ही जायला पाहिजे? गुरु बोलवायला पाहिजेत, समगे गुरु बोलवायला पाहिजेत का आपला आपण यायला पाहिजे? ऐकू येत नाही मला. तुमचं तुम्ही यायला पाहिजे. इथं येऊन स्थिर तुमचं तुम्ही राहायला पाहिजे का आम्ही तुम्हाला ओढून धरायला पाहिजे? तुमची स्थिर राहण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. अधर्मद्रव्य हेच सांगतं. धर्मद्रव्यच हो, तुम्ही उलट सांगायला लागला मग. गतीला, हां, म्हणजे यायला आणि जायला, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? धर्मद्रव्य. मी कुणाकडे पाहिजे? कुणाची इच्छा पाहिजे? या सगळ्या त्यावेळेलाच ते बाहेरचं तुम्हाला काय करणार आहे? सहाय्य करणार आहे. तुमच्यात आणि माझ्यातच इच्छा नसेल. काल माताजी म्हणल्या, सगळीजण म्हटले की चंद्रपूर सागर महाराजांनी माताजींची सल्लेखनाचा निर्णय कोथळीत घेऊन आमच्यावर उपकार केले. कुणासाठी ते उपकारक होणार आहे? ज्यांनी या समाधीचा फायदा घ्यायचं ठरवलंय त्यांच्यासाठी उपकारक होणार आहे. ज्यांचा एक तासभर रंगीत साडीचा मोह सुटलेला आहे त्यांच्यासाठी हे फायद्याचं आहे. ज्यांनी 1 तास 2 तास मला त्या संसार कार्यातून बाजूला येऊन वेळ काढून मला माताजींची सेवा करायची आहे, हे ज्यांनी ठरवलंय त्यांच्यासाठी धर्मद्रव्य इथंपर्यंत यायला काय करणार आहे? मदत करणार आहे. तुम्हाला त्या खोलीत माताजींचे 1 तासभर राहून सेवा करायची तुमची इच्छा झाली तर अधर्मद्रव्य काय करणार आहे? तुम्हाला त्या खोलीत स्थिर राहून तुम्हाला सेवा करायचं सहकार्य करणार आहे. आणि तुमचीच इच्छा नसली तर काहीही करू शकत नाही. कोण? तीर्थंकर काय करू शकत नाही.
माझीच इच्छा नव्हती म्हणून आदिनाथ भगवंतांचा मी नातू असून सुद्धा मरीचीला धर्म कळला नाही. धर्म कळला नाही त्याला. नदी वाहत असते, ज्याला पाणी प्यायचं आहे त्यानं नदीपर्यंत जायचं आहे. आम्ही सांगायला लागलोय आम्ही तुमच्या घराकडे येतो त्या दिवशी तर थांबा. आम्ही तुमच्या घराकडे येतो त्या दिवशी तर थांबा. त्या दिवशी सुद्धा जर आम्ही थांबायला तयार नसेल तरी महाराजांचं पाप नाही. लक्षात ठेवा, हे तुमचं, तुमच्या परिवाराचं आणि तुमच्या पुरुषांचं पाप कर्म उदय. नदी पाणी देण्यासाठीच व्हायला लागलेले, पण ती पचवायची ताकद आमच्यात नाही. म्हणून आम्हाला नदीचं पाणी बाद आहे म्हणून चालणार नाही. आमची पचवण्याची ताकद नाही हे आम्ही स्वतःला स्वीकारलं पाहिजे. कारण मी ज्या नदीचं पाणी पिऊन आजारी पडलोय त्याच नदीचं पाणी चांगला माणूस पण पिलाय. काही नाही. एक दिवस आचार्यजींच्या बरोबर माझी चर्चा चालली होती. अन्य संघातल्या साधू असं तसं सगळं. आचार्यजींनी मला एक फार महत्वाचं उदाहरण दिलं. पाकिस्तान का हर व्यक्ति बुरा नहीं होता और भारत का हर व्यक्ति अच्छा नहीं होता. मैं म्हटलं आचार्य ऐसे कैसे? अगर भारत का हर व्यक्ति अच्छा होता तो किसी को भारत पर आकर राज्य करने की क्षमता नहीं थी. कुछ लोग भारत के गलत थे इसलिए तो दूसरों ने हमारे उसके उपयोग करके हमें हमारे ऊपर स्वतंत्रता को छीन लिया, परतंत्रा में ले लिया. भारत का हर व्यक्ति अच्छा नहीं होता, पाकिस्तान का हर व्यक्ति बुरा नहीं होता. उसी तरह हम जिन्हें शत्रु समझ रहे वो हर शत्रु बुरा नहीं होता और हम जिन्हें अपना समझ रहे वो सब लोग अपने अच्छे नहीं होते. इसको जब तक आप समझेंगे नहीं तब तक दुनिया में आप विवेक के साथ काम नहीं करेंगे. आम्ही आमचं म्हणून एवढे विश्वास टाकायला लागलोय, कधी आमची लोक आमचा विश्वासघात करतील याची गॅरंटी नाही. आणि आम्ही चांगल्या लोकांना सुद्धा शत्रू समजून एवढं त्यांच्यावर गैरविश्वास करायला लागलोय की ती लोक आमचं चांगलं करण्याचं निमित्त आहेत, पण त्यांना शत्रू समजून आम्ही त्यांच्यापासून लांबच पळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून शत्रू आणि मित्र कुठे जगात नाहीत. लक्षात ठेव, शत्रू आणि मित्र माझ्या मनात बसलेत. मी समजावून घ्यायला पाहिजे. तर समाधी आणि असमाधी बाहेरच्या व्यवस्थित नाहीत. चंद्रपूर सागर महाराज आले म्हणून माताजींची समाधी चांगली होणार नाही. माताजींनी चंद्रपूर सागर महाराजांच्या विचारांना स्वीकारलं. काल सांगितलोय मी, गुरु के विचारों पर तर्क वितर्क करोगे तो विनाश पक्का है और श्रद्धा और समर्पण करोगे तो विकास पक्का है. हे गुरूंच्या हातात नाही, समर्पण कुणाच्या हातात आहे? प्रत्येक शिष्याच्या हातात आहे, प्रत्येक भक्ताच्या हातात आहे. तुम्ही समर्पण केला निर्मळ मनानं तर तुमचा विकास पक्का आहे. मी माझ्या गुरूंच्या विचारावर समर्पण केलो निस्वार्थ भावनेनं तर माझा विकास पक्का आहे. आणि मी समर्पण नाही केलो तर तर्क वितर्क करत बसलो तर विनाश पक्का आहे, विनाश. तसं मी माझ्या आत्म्याच्या स्वरूपावर, माझ्या आत्म्याच्या स्वभावावर श्रद्धा ठेवून त्याला समर्पित झालो तर माझा काय होणार आहे? विकास होणार आहे. आणि तर्क वितर्क केलो तर परत विनाश होणार आहे. हे व्यवहारामध्ये, निश्चयामध्ये प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला एकच आहे, वेगळा काही नाही. फक्त परिस्थितीनुसार
कार्यकारण व्यवस्था बदलत जाते, पण कार्यकारण व्यवस्थाच माझ्या आत्म्याचं कल्याण करणार आहे समजावून घेतल्यानंतर. जसं 8व्या गुणस्थानात जाण्यासाठी 8वं गुणस्थान एक कार्य आणि 7व्या गुणस्थानाचे परिणाम हे त्याचं काय आहे माताजी? कारण. 7व्या गुणस्थानाचे परिणाम कारण आणि 8व्या गुणस्थानाचं परिणाम कार्य. आता भूमिका बदलली, 9व्या गुणस्थानात मी गेलो. आता 9व्या गुणस्थानात मी गेलो, हे काय झालं? कार्य. आणि 8व्या गुणस्थानातलं परिणाम. मगाशी काय होतं? 8व्या गुणस्थानातले परिणाम कार्य. आता काय झाले? परिस्थितीनुसार भूमिका, भूमिकेनुसार कार्यकारण व्यवस्था बदलत असते, पण कार्यकारण व्यवस्थेमुळंच माझं आत्म्याचं कल्याण, माझं जे काही चांगलं वाईट होणार आहे ते कार्यकारण व्यवस्थेमुळेच होणार आहे. ह्याची श्रद्धा पक्की पाहिजे आमच्याकडं. म्हणून जीव आणि पुद्गलाला परिणमन करण्यासाठी, परिणमनचा अर्थ गतिमान होण्यासाठी, चलायमान होण्यासाठी निमित्त असतं. उदासीन रूपानं त्याला धर्मद्रव्य म्हणतात. धर्मद्रव्य हे पुढचे सगळे द्रव्य आहेत ना, हे उदासीनच आहेत. तुमची इच्छा असेल तर रस्ता तुम्हाला पुढल्या गावाला जायला मदत करणार आहे. तुमची इच्छा नसलं रस्ता ओढून घेते तुम्हाला? नाही. तुम्ही दमला जाताना एखादं तुम्हाला हरभऱ्याचं झाड दिसलं आणि तुम्हाला सावली पाहिजे असेल, नाही का? हां, मोठं पाहिजे. बरोबर. बर, एवढी जरी अक्कल आली तरी आम्हाला जीवन कळलं. आम्हाला सावली पाहिजे असेल तर आमच्यापेक्षा मोठ्यांच्या आश्रयाला जावं लागतं. आपल्यापेक्षा छोट्यांच्या आश्रयात सावली मिळतं, त्याचा आनंद मिळतं. एवढं जरी कळलं तरी आम्हाला धर्म कळला. मग आंब्याचं झाड घेऊया. आंब्याचं, हां, जाता जाता एक आंब्याचं झाड मोठं दिसलं आणि तुम्हाला कंटाळा आलाय, तुम्हाला थांबावं असं वाटलं तर आंब्याचं झाड तुम्हाला सावली देते. त्याच्या खाली गेला तर काय तुम्हाला ओढून घेते जबरदस्तीनं सावलीला? नाही. बरं, तुमच्या मनात पण आलं मला आता सावली पाहिजे, विश्रांती घ्यायचं आहे, मग झाड रस्त्यावर येतंय काय तुम्ही रस्ता सोडून झाडाकडे जाताय? ऐकू येत नाही. मग देवशास्त्र गुरूंच्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे काय अकल्याण होणार आहे? तुमच्या पोरांचं कल्याण होणार आहे काय अकल्याण होणार आहे? तुमच्या नवऱ्यांचं कल्याण होणार आहे काय अकल्याण होणार आहे? ऐकू येत नाही. कल्याण होणार आहे. मग त्यांनी देवशास्त्र गुरूंनी तुमच्याकडे यावं काय तुम्ही देवशास्त्र गुरूकडे यावं? तुमची पोरे यायला पाहिजेत काय आम्ही जायला पाहिजे? तुमची नवरी यायला पाहिजेत काय आम्ही जायला पाहिजे? असू द्या, आम्ही म्हटलं पंचम काळात एवढा दोष चालतो, आम्ही तर तुमच्या घराकडे येतो, तेव्हा तर थांबा. आता तेव्हा पण थांबला नसला तर काय करणार तुम्ही? हे सत्य आहे. कधी ना कधी हे तुम्हाला, तुमच्या पुरुषांना, तुमच्या परिवारातल्या लोकांना सांगायला पाहिजे, समजावून. त्याच्यासाठी पहिला स्वतःला समजावून घेतलं पाहिजे, सांगायला पाहिजे. नाहीतर होणार नाही कल्याण. लक्षात ठेव, कधीही होणार नाही. काय महाराजांचं पोट भरायसाठी ही सगळी व्यवस्था नाही. तुम्ही पोटाला जे अन्न घालताय स्वाध्याय आणि आमच्या रत्नत्रयाच्या साधनेसाठी, तुमच्यामुळं आम्हाला मोक्षाला निमित्त आहे हे सगळं. मग तुम्ही आमच्यावर उपकार करताय तर तुमच्या उपकाराची परतफेड कुठलं तंत्र मंत्र आणि धन संपत्ती देऊन आम्ही तुम्हाला उपकार तुमचे फेडू शकत नाही. तर खरं धन जे गुणरूपी संपत्ती आहे
तीच तुमच्या परिवाराला देऊन आम्ही तुमच्या उपकाराची थोडीफार जाता जाता परतफेड करण्याची भावना आमची आहेत. आणि त्या जर आमच्या भावना नसतील तर आम्ही सगळे साधू स्वार्थी होईल. साधूंनी मोक्षासाठी स्वार्थी व्हायचं आहे, धर्मासाठी स्वार्थी होऊन चालणार नाही. त्यांना थोडं दुसऱ्यांच्या कल्याणाची भावना ठेवलीच पाहिजे. जर साधूंच्यासाठी पराच्या कल्याणाची भावना जर नसती तर कधीही स्वाध्यायाच्या भेदामध्ये धर्मोपदेश हा 5वा भेद आला नसता. वाचना, पूजना, आमनाय आणि अनुप्रेक्षा हे 4च भेद राहिले असते. जो 5वा भेद आहे कोणता? कोण द्यायचं असते? कशासाठी द्यायचं असते? परकल्याणासाठी. मग ती व्यवस्थाच नसती. म्हणून जे साधूंनी नुसता आत्म्यामध्ये राहिलं पाहिजे, पराचं काळजी करायचं नाही, पराचा विचार करायचं नाही, आत्म्यामध्ये साधूंनी लीन राहिलं पाहिजे, ही जी म्हणणारी आयद्या अळकुंडानं पिवळी झालेली जी ज्ञानी लोक असतात, मग त्यांच्यासाठी त्यांच्या ग्रंथात स्वाध्यायाचा 5वा भेद धर्मोपदेश आहे की नाही? मग साधूंनी द्यायचं नाही, मग कोण द्यायचं? तुम्ही द्यायचं धर्मोपदेश. म्हणून पराच्या कल्याणाच्या भावना साधूंच्या मनात असलं पाहिजे, पण स्वतःचं सोडून पराचं करायचं नसतं, याच्याकडं लक्ष असलं पाहिजे. जो सर्व द्रव्यों को अवकाश देने की शक्ति से युक्त है वह आकाश द्रव्य है. सगळ्या द्रव्यांना राहण्यासाठी जो स्थान देतो तो कोण आहे? मग तुमचं राहता ते घर खरं कुणाचं आहे? ऐकू येत नाही? सगळ्यांचं नाही, आकाश द्रव्याचं आहे. तुम्ही राहताय ते घर, तुमची शेत, तुमचं काय आहे सगळं, हे वास्तविक कुणाचं आहे? त्यांनी तुम्हाला राहायला मदत केल्यात आणि तुम्ही काय करायला लागलाय? ते कुळ कायदा लावून तुम्हाला कसून खा म्हणून दिलं तर तुम्ही झोपून माझंच म्हणा लागलायचा. ते आकाश द्रव्यानं जोपर्यंत तू बाबा आहेस इथं तोपर्यंत राहा म्हणून तुम्हाला ते मदत म्हणून दिलं आणि तुम्ही काय करायला लागलाय? त्याला माझंच म्हणून अधिकार गाजवा लागलाय. मग दुसऱ्यांच्या संपत्तीवर अधिकार गाजवणारा कोण असतो? बिन देता घेणारी वस्तू कोण असतो तो? मग आपण सगळी कोण आहे? असं जोपर्यंत चिंतन करणार नाही तोपर्यंत संपत्तीवरचा मोह माझा कमी होणार नाही. संपत्तीसाठी जे राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार होणार नाही. तुमचं एक ठीक आहे बाबांनो, तुम्ही असंयमी श्रावकच आहे. आमच्या साधूंच्या मनातले हे जाईना. ती माझी खुली, तो माझा तखत, ते माझं पाट, ती माझी चटई. एक एक साधूंनी तर खोल्याला किल्ल्याच गाठल्या. श्रवण बेळगोळमध्ये ते महामस्तकाभिषेकच्या वेळेला सगळी व्यवस्था माझ्याकडं, मग आम्ही राहायला देणार. आमच्यातल्या तर एका माताजींनी आल्या, दिलो खोली. मी 2 दिवस राहिल्या, त्या खोलीला किल्ली गाठल्या सामान ठेवून. आणि म्हैसूर ते कुठलं ते म्हैसूरच्या पलीकडे आहे की कनकगिरी, इकडं सगळं फिरायला विहारला गेल्या खोलीला किल्ली घालून. मग मला 5-6 दिवसानं कळलं ते. मी म्हटलं, परत फोन केला, माताजी काय वणगड, तुम्ही मला दिली नाही का खोली? मग मी म्हटलं अजून तुमच्या नावावर स्टॅम्प करून द्यायचा आहे
किल्ली उद्या सकाळपर्यंत आली तर बरं, नाहीतर किल्ली फोडणार, सामान बाहेर. साधूंना हे कळना. तुम्ही किल्ली घालून पहिला जागा बुकिंग करून गेला, नंतर येणारे ना तुम्हीच्या तुम्ही वापरणा, नंतर येणारी साधू बाहेर बसायची पाळी आली. मग त्यावेळी थोडे कठोर पावलं उचलावं लागतात. किल्ल्या घालून क्षेत्रावरच्या खुलींना किल्ल्या घालण्याचं आम्हाला कोण अधिकार दिला? काल दुरुक्कर मॅडमांना नुसता संध्याकाळी बोलून विचारलो, पुण्याच्या फ्लॅटमध्ये तुमच्या कोण आहे, आता भाड्याने दिला काय, कोण आहे? कोण नाही महाराज, मी इकडं आलोय त्यामुळं कुलूप आहे. मी म्हटलं आमच्या बाहुबलीची मुलगी तिथं नोकरीला गेल्या, शिकायला काय नोकरीला गेल्या, आणि तिला आता जागा पाहिजे. 1 मिनिटात तू केव्हा जाणार आहे सांग, माझी किल्ली तिथं कुठं ठेवले तिथं सांगतो, तू घे. फक्त अशुद्ध अशुभाचा उपयोग तिथं करायचा. जेवणाबाबतीत अशुद्ध द्रव्य काय आणायचं नाही. ती प्रतिमाधाऱ्यांचं घर आहे, ह्या पद्धतीनं तुम्हाला जगावं लागेल. आपलं असणारं लोकांना द्यायची भावना ही धर्मात्म्याची असते, आणि दुसऱ्याचं आपलं म्हणून त्याच्यावर अधिकार गाजवायची भावना ती अधर्मात्म्याची असते. मग तो साधू असू दे अथवा श्रावक असू दे. हे सगळं आकाश द्रव्याचं माझ्यावर उपकार आहेत, आणि जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत त्याचं फक्त मॅनेजमेंट माझ्याकडे आहे. मी शेती कसायला काल सांगितलं म्हणे, शेणखत स्वतःच्या शेतात घालायचं असते काय, वाटणीनं केलेल्यांच्या शेतात घालतात? कोणाच्या शेतात घालतात? स्वतःच्या. मग या माझं घर बीर स्वतःचं आहे का? हेच मी दुसऱ्याच्या घरात येऊन राहिलोय भाड्यानं, आणि उगाच त्याच्यासाठी मला लई कशाला काळजी करत बसायचं, लई विचार कशाला करायचं? आहे तोपर्यंत त्याचा उपयोग चांगला करून घ्यायचं, सोडून द्यायचं. हे आकाश द्रव्य, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, काल, या सगळ्यांना राहण्यासाठी अवकाश करण्यासाठी जी जागा देते, भूमिका म्हणजे देते, त्याला काय म्हणायचं? आकाश द्रव्य. जो सर्व द्रव्यों के वर्तन अर्थात परिवर्तन का उदासीन हेतु है वह काल द्रव्य. या सगळ्या द्रव्यांच्या परिवर्तनासाठी जो निमित्त आहे, कसा उदासीन रूपानं, त्याला काय म्हणायचं? कालद्रव्य. जगात तुम्ही देवाला थांबवू शकता, श्वासाला थांबवू शकता, वायू सुद्धा तुम्ही थांबवू शकता. हिंदू धर्मामध्ये अपेक्षेनं श्रीकृष्णांनी सूर्याला थांबवलं त्या जयभद्रचं वध करायच्या वेळेला. पण या जगात काला कोणीही थांबवू शकलं नाही. हे जे परिणमन कालाचं चालू आहे, वेळेला कोणीही थांबवू शकलं नाही. बप्पी ऐका लागलायस? धनुष्यातून सुटलेला बाण, शरीरातून सुटलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द, समाजातून गेलेली किंमत आणि आयुष्यातून गेलेली वेळ, ह्या 5 गोष्टी परत आणणारा महापुरुष अजून या पृथ्वीवर 3 लोकांमध्ये जन्मलेला नाही. रावण पुढल्या तीर्थंकर होणार आहे धातकी खंडातला, पण सीतेला पळवून नेण्याचं लांछन त्याच्यावरचं सुटलेलं नाही. भगवान श्रीकृष्णांच्यावरचं रुक्मिणीला पळवून आणलेलं लांछन सुटलेलं नाही, फुसलेलं नाही.
द्रौपदी भविष्यात मोक्षाला जाणार आहे, द्रौपदीचा जीव. पण 5 पुरुषांच्या बरोबरचं हिंदू धर्माप्रमाणे असू दे किंवा जैन धर्माप्रमाणे तिच्या बाबतीत जो अपवाद असेल तो आजही पुसला गेलेला नाही. प्रभू रामचंद्र मोक्षाला गेले, पण गरोदर पत्नीवर लोक अपवादासाठी जंगलात सोडल्याचा अपवाद प्रभू रामचंद्रांचा अजूनही सुटलेला नाही. मी महाराज झालो, आचार्य झालो, सगळ्या गोष्टी सोडलो, पण अजून तो तसला महाराज होता हे लांछन माझ्यावरचं मी अजून पुसू शकलो नाही. भगवान महावीर भगवान झाले, पण 363 मिथ्या मतांच्या प्रचाराचं लांछन त्यांच्या पूर्वभावातल्या जीवानं कोण मरीचीनं केलेलं ते तीर्थंकर होऊन मोक्षाला गेले तरी पण पुसू शकले नाहीत. म्हणून काजळापेक्षा काळं कलंक असतं. म्हणून आयुष्यात ही तुम्हाला काल माय डिअर शिष्या परममती माताजी इज टॉकिंग चान्सेस इज नॉट अगेन अँड अगेन. सांगितलं की नाही, कोथरीवाल्यानो समाधीची संधी परत तुम्हाला सारखी सारखी मिळत नाही. त्याची चांगली संधीचा फायदा करून घ्या. ही वेळ परत तुमच्या आयुष्यात कधी येईल याची गॅरंटी नाही. समजावून घेण्यावर सगळं आहे. म्हणून हे कालद्रव्य कुणासाठी थांबू शकत नाही. ये 6 द्रव्य है. इनमें से काल द्रव्य के अतिरिक्त शेष 5 द्रव्य अस्थि स्वरूप भी है और बहुप्रदेशी भी है. अतः ये पंचास्तिकाय नाम से भी कहे जाते. कालद्रव्याचं अस्तित्व प्रत्येक कालद्रव्याचं स्वतंत्र आहे, ते एक प्रदेशी आहे. आणि कालद्रव्याला सोडून अन्य सगळे द्रव्य एक प्रदेशी पण आहेत आणि बहुप्रदेशी पण आहेत. म्हणून ते अस्तिकाय रूपामध्ये मांडले जातात. म्हणून 5 द्रव्य अस्तिकाय आहेत, म्हणून ते पंचास्तिकायानं ओळखले जातात. म्हणून हे 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, 5 अस्तिकाय याचं जसं आहे तसं स्वरूप स्वभाव समजावून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्यातला मी एक जीवद्रव्य आहे, माझं अस्तित्व स्वतंत्र आहे आणि मी माझ्या स्वभावाला आणि स्वरूपाला प्राप्त करून घेऊ शकतो, त्याच्यासाठी मला पुरुषार्थ करावा लागेल. हे ज्याला समजलं ते सम्यक्त्व आहे. आणि त्या सम्यक्त्वाशिवाय ज्ञान आणि चारित्र्य सगळं व्यर्थ आहे. म्हणून सम्यक्त्व, ज्ञान आणि चारित्र्य सगळ्यांना तुम्हाला मला प्राप्त असेल तर त्याच्यात दृढ होऊ दे, आणि नसेल तर त्याची प्राप्ती होऊ दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.